हाय, आज मी आले नरसोबाच्या वाडीला. म्हणजे मी सकाळी आली आहे जयसिंगपूरला उतरून, तिथून मी रिक्षा केली आणि इथे आली आहे. सकाळीसुद्धा आली मी तिथे, पण आवारात आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे. आता संध्याकाळी आली मी, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि 7 ते 9 देवळामध्ये काही ना काही उत्सव असतो, आरती असते. तर आता आपण ते बघणार आहोत. जमला तसा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर. इथे आपल्याला दिसतंय हे इथे नृसिंहवाडी ग्रामपंचायत लिहिलं आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी ग्रामपंचायत. म्हणजे आपल्याला ही इथे महिरप दिसते. इथून हा एंट्रन्स आहे. आता आपण ते बघितलं, ते गेटच्या आतून आपण सरळ सरळ आलो आणि इथे हे नृसिंहवाडी बस स्थानक आहे. म्हणजे आपण जर मी सांगितलं, जसं मी सकाळी जयसिंगपूरला उतरली आणि तिथून मी रिक्षा केली, तर मला तिथून इथे यायला अशी बसची सोयसुद्धा आहे. म्हणजे जिथून आपण डायरेक्ट आता ह्या देवळाकडे आपण पोचतो. इथून देऊळ अगदी मोजून 3-4 मिनटावर आहे. आणि आता हे मी जे दाखवते ह्या समोर बिल्डिंग्स, म्हणजे हे हॉटेल आहेत, लॉज आहे, भक्त निवास आहे. म्हणजे इथे येणाऱ्या भक्तांची इथे छान व्यवस्थित सोय होते. म्हणजे गुरुदत्त यात्री निवास किंवा हे असं. म्हणजे मी सुद्धा ह्या इकडच्याच एका हॉटेलवर उतरली आहे. इथे आता आपल्याला दिसत आहे ती अशी शॉप्स आहेत, खेळण्यांची आहेत, खाऊची आहे, पेढे आहे, भोजनालय आहे. आणि मला इथे हे असं वरती दिसतंय. मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करते. म्हणजे देवळापासून अगदी 2 ते 3 मिनिटाच्या जवळ यात्री निवास आहे आणि त्याच्यावर लिहिलं आहे रूम भाडे फक्त 300 रुपये. आता मी आहे ह्या गल्लीमध्ये आणि इथे मला दोन्ही साईडला अशी सगळीकडे दुकानं दिसतात. अगदी खेळण्यांची आहेत, खाऊ पेढे सगळे दिसत आहेत. आणि इथे समोर अगदी दिसते मला हे गुरुदत्त वगैरे. आणि इथली म्हणतात बासुंदी खूप फेमस आहे आणि कवठी पेढा म्हणून म्हणतात, तो इथेच मिळतो. तो सुद्धा खूप फेमस आहे इथला. कवठ बर्फी. इथे आपल्याला दिसतंय हे गुरुदत्त स्वीट. जरा छान मोठं आहे असं मस्त. कुंकवाचं किती छान लावलं आहे म्हणून असं बघायला. म्हणजे जे आपण देवस्थानांकडे येतो आणि जेव्हा हे असं छान बघायला मिळतं, वातावरण खरंच असं ते जे पावन पवित्र असं त्याचा ना खरंच फील येतो एकदम असा मस्त. इथलं मी म्हटलं की जे नरसोबाच्या वाडीलाच मिळतं, जे फेमस आहे ते कवठ बर्फी इथे आपल्याला दिसते आणि फिक्का पेढा जे इथे आपल्याला बघायला मिळते. हे कवठ बर्फी, फिक्का पेढा आणि त्याच्या बाजूलाच मला भाजका पेढा. बापरे, हे पहिल्यांदाच ऐकते मी. हां, इथे मुलांच्या खेळण्या, गाड्या वगैरे सुद्धा आहेत. आपल्याला तिथे आता चप्पल काढायला लागेल, कारण ह्याच्या पुढे आपण चप्पल घालून जाऊ नाही शकत. आता आपण इथे आलो आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवते. इथे ही श्रींची उत्सव मूर्ती किंवा श्री विठ्ठल पंचायतन असं म्हणून आपल्याला एक एक दिसत आहेत. आणि त्याच्या आतमध्ये आपण इथे बघू शकतो
पंचगंगा संगम तो इथून सरळ गेलं की आहे. कृष्णा नदी आहे, भक्तनिवास आणि दत्त मंदिरातील श्री दत्त मंदिरातील इथे रोजचे जे कार्यक्रम होतात त्याचंसुद्धा आपल्याला दिसते की पहाटे 5ला काकड आरती असते, सकाळी 8 ते 12 पंचामृत अभिषेक, दुपारी 12:30 ते 1:30 महापूजा, दुपारी 3 ते 4 पवमान पंचसुक्त पठण, संध्याकाळी 7:30 ते 8 धूप दीप आरती जे आता आपण बघणार आहोत, रात्री 8 ते 9 पालखी सोहळा आणि रात्री 9:30ला शेजारती. आता आपण चाललोय मुख्य मंदिराकडे आणि त्याच्यासाठी आपण इथे गर्दी बघू शकतो. खूप लाईन आहे इथे. आता मी इथे लाईनीत उभी आहे. आपल्याला खूप दिसते इथे मोठी लाईन आहे आणि समोरच आपल्याला जे नद्यांचा संगम किंवा कृष्णा नदी, पण आता खूप काळोख आहे त्यामुळे काळोखात नीट दिसत नाही आहे. तर मी सकाळी येणार आहे. मी सकाळचा इथे येऊन पुन्हा एक व्हिडिओ करेन. आज मी सकाळी पुन्हा एकदा इथे आली आहे आणि मी जसं सांगितलं रात्री, कारण रात्रीच्या याच्यात अजिबात आपल्याला कळत नव्हतं नदी आणि काय. तर आता आपण बघू शकता तिथे की अगदी म्हणजे प्रयागराज सारखंच म्हणजे ह्या स्थानाला तेवढंच महत्त्व आहे. इथे आपल्याला लोक दिसत आहेत की अगदी म्हणजे त्या नदीच्या इथे जाऊन स्नान करताना आपल्याला इथे असे दिसत आहे. सकाळ असल्यामुळे सगळं अगदी समोरचा नजारा सुद्धा दिसतोय आपल्याला. आणि आज मी आता सकाळीच आली आहे, पण एवढी गर्दी नाही जेवढी म्हणजे काल मी सकाळी पण आली, संध्याकाळी पण आली तेव्हा खूप गर्दी होती. म्हणजे स्वामींचा प्रकट दिन होता त्यामुळे पण गर्दी असेल, पण आज आता सकाळी ते गर्दी कमी आहे. म्हणजे मी आता परत दर्शन घेणार आहे. इथे आपल्याला दिसतंय हे समोर अभिषेक हॉल आहे हा.
मी आता पुन्हा तिसऱ्यांदा म्हणजे ह्या खेपेत तिसऱ्यांदा मला असं छान दर्शन घेता आलंय आणि इथे आपल्याला दिसतंय हे नद्यांचा संगम आणि इतकं छान वाटतंय अगदी. मी आपल्या थोडंसं एक पाण्यात उतरली आहे की पावलं जराशी लावून पाणी आपलं हे घेऊया म्हणून. तर आता मी त्या मुलाला विचारलं तर तो म्हणतो अजून अशा 8 पायऱ्या पाण्याखाली आहेत म्हणतो. इथे आपल्याला दिसते की तुळशीवृंदासमोर आपल्या इतकी छान चित्रांगणची रांगोळी काढलेली श्री राधा दामोदर प्रसन्न. 2 दिवस होती आज मी नरसोबाच्या वाडीला. खूप छान वाटलं म्हणजे इतकं दर्शन किंवा माझं नामस्मरण करायला मिळालं. अगदी त्या औदुंबराच्या इथे मला छान प्रदक्षिणा करता आली. खूप छान वाटलं. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.